दीक्षाभूमी मार्गावरील भिंत जी कारागृहाची जागा आहे, जेलची जागा आहे, त्या जागेवर ही भिंत परमनंट बांधण्यात आलेली आहे। या ठिकाणी इथे दीक्षाभूमीवर येणाऱ्या लोकांसाठी जवळपास 200-300 शौचालय इथं बांधल्या जातात या भिंतीच्या आतमध्ये। परंतु भिंत ती पक्की केलेली आहे आणि बंद केलेली आहे। दीक्षाभूमी रोडवर समाज कल्याण कार्यालयाकडे जाताना ही ITI समोरील भिंत आहे, तिला पूर्ण पॅक केलेला आहे, पूर्ण बंद केलेला आहे। आणि याच्या आतमध्ये ही सुलभ शौचालय म्हणजे सार्वजनिक शौचालय दीक्षाभूमीवर येणाऱ्या लोकांसाठी बांधल्या जातात। ती पूर्ण भिंत पॅक केलेली आहे। हा बघा, हा बोर्ड आहे आणि ही भिंत आहे, ते बघा, ही कुठेही एक अखंड दिसत नाही, पूर्ण अखंड केलेली आहे। आणि हे समाज कल्याणचं कार्यालय आहे। समाज कल्याण कार्यालयापर्यंत ही भिंत पूर्ण बांधण्यात आलेली आहे। इथं कुठेही गॅप ठेवण्यात आलेली नाही आणि ते गॅप न ठेवल्यामुळे ही जी पुढची जी समस्या आहे ती पर्यंत तुम्हाला अखंड भिंत दिसते। या भिंतीच्या आतमध्ये हे समोर हे ITI बघा, आणि या भिंतीच्या आतमध्ये इथं सार्वजनिक संडास दीक्षाभूमीवर येणाऱ्या लोकांसाठी जी बांधल्या जायची आणि ती संपूर्ण भिंत पॅक केल्यामुळे हा शौचालयाचा प्रश्न निर्माण होईल। या भिंतीच्या आतमध्ये शौचालय राहायचे। जिल्हाधिकारी, NMC, NIT संबंधित महाराष्ट्र शासनाने काळजी घ्यावी। धम्मचक्र प्रवर्तन दिन हा ऑक्टोबर महिन्यात येत असतो आणि त्याचीही समस्या उभी राहू शकते। धन्यवाद।